आणि माझं असं स्पष्ट गावच्या जनतेला आव्हान आहे की उद्याच्या काळामध्ये मुरगुडच्या विकासाच्या दृष्टीनं तुम्ही माझ्या पत्नीच्या पाठीमागं ठामपणानं उभं राहावं. निश्चितपणानं नगरपालिकेच्या कामकाज, मी तिचा पती म्हणून मी सांगतो की नगरपालिकेच्या कामकाजामध्ये पडद्याआड राहून तिला सगळं मार्गदर्शन करीन, तिच्याकडून करून घेईन. आणि माझी खात्री आहे की एकंदरीत तिच्या माहेरचा जर इतिहास बघितला तर निश्चितपणानं खंबीरपणानं हा मुरगुडचा डोलाराती पेलेल ही माझी निश्चित खात्री आहे. आणि म्हणून माझ्या गावच्या नागरिकांना, माझ्या आया बहिणींना माझी कळकळीची विनंती आहे. आणि उद्याच्या काळामध्ये या गावच्या विकासाच्या दृष्टीनं तुम्ही सर्वांनी आदरणीय संजयदादा मंडलिक, प्रवीण विश्वनाथराव पाटील, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांना साथ द्यावी. कुठंही कसलाही आमिषाला आपण बळी पडू नये एवढी विनंती करतो. आम्ही सत्यानं वागणारी माणसं आहे, परंतु कुठल्या जनतेला आम्ही फसवणार नाही किंवा जनतेच्या टाळूवरचं लोणी खाणं अशा पद्धतीचं काम आमच्या हातून कधीच होणार नाही. कारण परमेश्वरानं आम्हाला एवढं दिले, बसून खाल्लं तरी आम्हाला संपायचं नाही. आणि ह्यातनं या लोकांच्या जनतेच्या हितासाठी येणारा जो पैसा आहे, निधी आहे, हा निधी घराकडे येऊन जर करायचं असलं तर आमच्यासारख्याला परमेश्वर क्षमा करणार नाही अशी भावना इथं व्यक्त करतो. आणि गावच्या जनतेला परत एकदा आव्हान करतो की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं आपण सर्वांनी ठामपणानं उभं राहावं. कमळ आणि धनुष्यबाण या दोन्ही चिन्हावर नागरिकांनी शिक्का मारावा आणि परत एकदा 21-0 करून तुमची सेवा करायची संधी द्यावी एवढी मी आपल्याला कळकळीची विनंती.